राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या लातूरच्या उदगीर दौऱ्यावर विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण करणार। मंत्री संजय बनसोडेंची माहिती। प्रशासनाकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी। संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारण्याआधीच तडा। पिंपरी चिंचवडमधील 100 फुटी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाला तडा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना। खासदार संजय राऊतांचा आरोप। शिल्पकार आपटे वर्षावर लपून बसलाय का ते पहा, राऊतांचा टोला। मुंबई गोवा महामार्गावर 5 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी। गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश। पुण्यातील गणेश भक्त असलेल्या मुस्लिम बांधवांनी साकारला देखावा। शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक मंदिरासाठी साकारला देखावा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन अलर्टवर। प्रसादात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी विशेष कारवाई मोहीम राबवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात आदित्य ठाकरे पाहणी करणार। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगोलीमध्ये 70% शेतीचं नुकसान। 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूर। देगलूर नाका परिसरातील बिलाल नगर परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा। स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। नांदेडमध्ये अमित देशमुखांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद। प्रत्येकी 25,000चं अनुदान द्यावं, अमित देशमुखांची सरकारकडे मागणी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची जनसंवाद यात्रा सध्या पश्चिम महाराष्ट्रात। यावेळेला कोल्हापुरात श्रीकांत शिंदेंनी मिसळ खाण्याचा आनंद लुटला। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या वरुड गावात माजी खासदार रावसाहेब दानवेंनी लुटला मका खाण्याचा आनंद। दानवेंनी स्वतःहून मक्याचं कणीस भाजलं। नाशिकच्या मनमाडमध्ये खराब रस्त्यांमुळे रुग्णाला घेऊन जात असलेली एक 4 चाकी चिखलात रुतली। जेसीबीच्या सहाय्यानं गाडी बाहेर काढावी लागली। रस्ते प्रश्नी प्रशासनावर नागरिकांचा रोष। दारू पिण्यास मनाई केल्यानं टोळक्याकडून हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण। नाशिकच्या अंबड लिंक रोडवरच्या महाराजा हॉटेलमधली घटना। सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। पुण्यातल्या हडपसर भागामध्ये हॉटस्पॉट न दिल्यामुळे एकाची हत्या। या प्रकरणी 3 अल्पवयीन आरोपींसह एका 19 वर्षीय तरुणाला अटक। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक। आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा। रायफलसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त। सर्च ऑपरेशनही सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।